सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला असून प्रत्येक गल्लीबोळांमध्ये मोकाट कुत्री पाहायला मिळतात. अशा मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी अनेक वेळा लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली. त्याकडे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होतं. अशा मोकाट कुत्र्यांकडून अनेक वेळा महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसह लहानग्या बालकांवर हल्ले झाल्याचे अनेक प्रकार घडले. गेल्या आठवड्यामध्ये संजय नगर परिसरातील एका चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केल्याचा प्रकार समोर आला. महानगरपालिका प्रशासनाला जाग येताना दिसत नाहीये. महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर ही मोकाट कुत्री बिनधास्तपणे वावरताना दिसतात. मात्र आता या कुत्र्यांनी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाखालीच वस्ती केल्याचं दिसून येतं. आपल्या कार्यालयाच्या आवारातील कुत्र्यांचा बंदोबस्त करायला महापालिका प्रशासनास वेळ नाही, तर हे प्रशासन महापालिका क्षेत्रातील कुत्र्यांचा बंदोबस्त कसा काय करणार असा प्रश्न उपस्थित होतोय. लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला. A1 अपडेट न्यूज सांगली. लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही महानगरपालिकेत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे ऑफिस आहेत आणि मुख्य म्हणजे आरोग्य अधिकाऱ्यांचेच ऑफिस आहेत. आज आमच्या पाणी निदर्शनास असं आलं की तर पायरीवर चढताना जिथं कुत्र्यांचा झुंड असतो, पण अधिकाऱ्यांना दिसत नाही. काय सांगली महानगरपालिका क्षेत्रात कुत्र्यांचा एवढा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे की कुत्री नागरिकांच्या अंगावर जाऊन संजय नगरला चिरमुडीच्या याच्यावर हल्ला केला, पण अजून महानगरपालिकेने त्याची कुठलीच ऍक्शन मोडवर महानगरपालिका आली नाही. आणि इथं जर आरोग्य अधिकाऱ्यांच्या पायथ्याशी जर वावर जर कुत्र्या वाढला असेल, त्यांनी जनतेचं काय संरक्षण करणार की यांच्या इथंच कुत्र्यांचा वावर आहे आरोग्य अधिकाऱ्यांच्या पायथ्याशीच. आमचा आरोप आहे की त्यांनी महानगरपालिका क्षेत्रातील एवढ्या प्रमाणात कुत्री वाढल्या, त्यांचं काय करणार? डॉगमॅन कुठं आहेत असा आमचा सवाल आहे. आणि आमचा दुसरा महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आहे शुभम गुप्ता साहेब यांना की लवकरात लवकर जे मोकाट कुत्री वाढल्यात त्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्यात यावा लोकहित मंचच्या वतीनं, अशी आमची ठाम मागणी आहे.